नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे राजकीय विषय आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये एक चित्रपट गाजला होता आणि या चित्रपटातला एक डायलॉग हा सगळ्यांना परिचित आहे आणि तो चित्रपट होता बाजीगर. या चित्रपटामध्ये एक डायलॉग होता आणि तो म्हणजे हारी हुई बाजी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अगदी महाराष्ट्रामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यानंतर एकनाथराव शिंदे हे भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी झाले, हे सगळं आपल्याला माहिती आहे. जवळपास 18 खासदार हे शिवसेनेचे आलेले होते, परंतु एकनाथराव शिंदे हे भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यामुळं त्यांच्यासोबत जवळपास 13 विद्यमान खासदार हे एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत आणि 5 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आहेत. मित्रांनो, आमदारकीचं जरी पाहिलं आपण तर जवळपास 40 आमदार हे एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत आणि अगदी मोजके बोटावर मोजणे इतके आमदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिलेले आहेत. ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहिल्यानंतर असं लक्षात येत होतं की आता ज्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रामध्ये 48 जागेवरती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना यांची जी युती झालेली आहे आणि त्यासोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या युतीमध्ये येऊन ती महायुती झालेली आहे. यावेळेस एकनाथराव शिंदे हे जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत तडजोडीमध्ये घेतील असं चित्र होतं. परंतु आजही जवळपास निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशा स्थितीमध्ये सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यामध्ये नेमक्या महायुतीमध्ये किती जागा सुटलेल्या आहेत किंवा किती जागा त्यांच्याकडे आलेल्या आहेत याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे जरी एकाकी पडल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं गेलं, त्यासोबत उद्धव ठाकरेंचं आता काही राहिलं नाही. त्यांच्यासोबत खासदारही राहणार नाहीत आणि आमदारही राहणार नाही, अशी परिस्थिती उद्धव ठाकरेची होईल असं एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या गटाकडून सातत्यानं बोललं गेलं. तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची हार झालेली आहे आणि एकनाथराव शिंदे यांची जीत झालेली आहे असंही चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. त्याचं कारण असं की शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह हे एकनाथराव शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलं आणि त्यामुळे अधिकृत शिवसेना ही एकनाथराव शिंदे यांची झाली, मात्र खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिली असंही शिवसैनिकांमध्ये बोललं जात आहे. आज जनतेमध्ये एकनाथराव शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह जरी मिळालं असलं तरी बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखालची आहे हा संदेश राज्यातल्या जनतेपर्यंत आणि शिवसैनिकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करायची त्यावेळेस सगळ्यात अगोदर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते जाहीर केलेले आहेत. सुरुवातीला 17 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली आणि आजच त्यांनी जवळपास 4 उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. म्हणजे 17 आणि 4 असे जवळपास 21 उमेदवार हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले आहेत. आता मित्रांनो, तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरेकडे उमेदवारच राहिले नाहीत, त्यांच्या शिवसेनेकडे कार्यकर्ते राहिले नाही, अशी जी वल्गना करत होते भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे गट. दुसरीकडे मात्र एकनाथराव शिंदे यांना किती जागा मिळाल्या हे तर माहित नाहीच, परंतु त्यांनी 8 उमेदवार लोकसभेचे हे जाहीर केलेले आहेत. आता एकनाथराव शिंदे यांनी जे 8 उमेदवार जाहीर केले तसं जर पाहिलं तर 13 खासदार त्यांच्याकडे होते आणि त्यामुळे 13 जागा मिळून 13ही उमेदवार ते जाहीर करू शकत होते. कारण एकनाथराव शिंदे यांनी आपल्या सोबत आलेल्या खासदार आणि आमदारांना शब्द दिला होता की तुमची आमदारकी खासदारकी मी कायम ठेवील, तुमच्यापैकी कुणालाही मी पराभूत होऊ देणार नाही, तुम्हाला योग्य ती संधी आणि योग्य ते सन्मान देण्याचं काम हे मी करेल, कारण आपली शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. परंतु मित्रांनो, जे 13 खासदार आले होते त्या 13ही खासदारांना उमेदवारी मिळालेली नाहीये. फक्त 8 उमेदवार हे एकनाथराव शिंदे गटानं जाहीर केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, रामटेक या ठिकाणी शिवसेना एकनाथराव शिंदे म्हणजेच उद्धव ठाकरे एकनाथराव शिंदे एकत्र असताना जे खासदार म्हणून निवडून आले होते, ज्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल, कृपाल तुमाणे. कृपाल तुमाणे हे विद्यमान खासदार शिवसेनेचे होते, परंतु गट फुटून गेल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात होते. परंतु एकनाथराव शिंदे यांनी रामटेकमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये. म्हणजे विद्यमान एका खासदाराची उमेदवारी त्या ठिकाणी टाळलेली आहे, कारण त्यांची निवडून येण्याची शक्यता नव्हती असं भारतीय जनता पार्टी आणि झालेल्या सर्व्हेमधून सांगण्यात आलं. आणि मित्रांनो, मग या ठिकाणी जर शिवसेनेचाच खासदार आपण दिलेला नाही, उमेदवार दिलेला नाही, तर दुसऱ्या फळीतला कट्टर शिवसैनिक आणि सच्चा शिवसैनिकाला उमेदवारी मिळेल असं वाटत असताना या ठिकाणी चक्क काँग्रेसमधून जे आयात केलेले आमदार आहेत, ज्यांचं नाव आहे राजू पारवे, म्हणजे राजू पारवे या काँग्रेसच्या आमदाराला एकनाथराव शिंदे यांच्या गटानं रामटेकमध्ये लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे.
म्हणजे 8 पैकी 1 जागा तर काँग्रेसलाच गेली, म्हणजे ती आयात केलेल्या उमेदवाराला गेलेली आणि एक खासदार त्या ठिकाणी कमी झालेला आहे शिवसेनेचा जो जुना होता. आणि राहिला प्रश्न, ज्या काही 7 जागा आहेत त्यापैकी 3 जागेवर एकनाथराव शिंदे यांनी जे उमेदवार जाहीर केले ते उमेदवार सुद्धा उमेदवारी बदलण्याची चर्चा या राज्यामध्ये आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं आणि असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी उमेदवार विजयी होऊ शकतात तेवढ्याच अटीवर त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे. आणि जो काही सर्वे भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एकनाथराव शिंदे गटानं ज्या जाहीर केलेल्या जागा आहेत त्यापैकी 3 जागा या अडचणीच्या ठरत आहेत. आणि त्यामध्ये हेमंत पाटील जे की हिंगोलीचे खासदार आहेत, हेमंत पाटील वास्तविक पातळी वादग्रस्त ठरलेले आहेत, अनेक गुन्हेही त्यांच्यावर दाखल झालेले आहेत. परंतु हिंगोलीमधून त्यांना ज्यावेळेस जाहीर उमेदवारी लोकसभेची जाहीर करण्यात आली त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्यांना विरोध जर कुणाचा झाला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा, आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचं काम करणार नाही आणि परिणामी युतीमध्ये मोठी दुफळी निर्माण होऊ शकते असा इशारा सुद्धा भारतीय जनता पार्टीनं दिला. आणि म्हणून त्या ठिकाणी हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलल्या जाते की काय अशी चर्चा आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दुसरा एक प्रश्न आहे, दुसरी जागा त्यामध्ये हातकणंगले. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने जे की विद्यमान खासदार आहेत, जे आज एकनाथराव शिंदे गटाकडे आहेत, परंतु ते सुद्धा त्या ठिकाणी विजयी होऊ शकत नाही असा अहवाल भाजपनं आणि त्या ठिकाणी जे काही सर्वे झालाय त्यामध्ये सांगण्यात येतोय. आणि त्यामुळे तिथला उमेदवार बदलला पाहिजे असा दबाव एकनाथराव शिंदे यांच्यावर त्या ठिकाणी येतोय. आणि तिसरा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक, ज्यामध्ये हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहेत, 2 वेळेस खासदार झालेत. एक वेळेस त्यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केलाय, दुसऱ्या वेळेस त्यांनी छगनराव भुजबळ यांचा पराभव केलाय आणि ते त्या ठिकाणी खासदार आहेत. परंतु त्यांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची अद्यापही ती जाहीर झालेली नाही. परंतु त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांना उमेदवारी देऊ नये, तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा असा दबाव भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदे गटावर येतोय अशी माहिती आपल्याला मिळते. आणि जे काही संजय शिरसाट आहेत, जे प्रवक्ते आहेत एकनाथराव शिंदे गटाचे, त्यांनी सुद्धा सांगितलं की निवडून येण्याच्या अटीवर काही उमेदवार जे आम्ही दिलेले आहेत त्यापैकी काही उमेदवार आदला बदली होऊ शकते किंवा उमेदवार बदलू शकतात. म्हणजे जे 8 उमेदवार जाहीर केलेले आहेत एकनाथराव शिंदेनी त्यापैकी एक काँग्रेसचा म्हणजे शिवसेनेचा डावलून काँग्रेसचा दिलेला आहे आणि 7 जागापैकी 3 जागेवरती उमेदवार आदला बदली करण्याची किंवा बदलण्याची शक्यता ही त्यांच्यावर ओढावल्या गेलेली आहे. म्हणजे राहिल्यात फक्त 5 जागा. आणि अशा पद्धतीने जर उमेदवारी एकनाथराव शिंदे गट जाहीर करत असेल तर त्यांचे जे उरलेले खासदार आहेत 13 पैकी शिल्लक राहिलेले त्यांना त्यांची उमेदवारी मिळते का नाही ही शंका आहे. आणि त्यासोबत जे त्यांच्यासोबत आमदार आलेले आहेत 40 त्यांना सुद्धा भविष्यात उमेदवारी मिळेल का नाही ही सुद्धा शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. मित्रांनो, महत्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे, श्रीकांतराव शिंदे जे की एकनाथराव शिंदे यांचे चिरंजीव आहेत, विद्यमान खासदार आहेत, त्यांना सुद्धा अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. ती उमेदवारी मिळेल का नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एक उद्धव ठाकरे यांच्यासोबत 5 खासदार राहिले होते. या 5ही खासदाराला पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर केलेली आहे. एक त्यांनी षटकार या ठिकाणी पहिल्याच चेंडूमध्ये मारलेला आहे. आणि या 5 जणांना उमेदवारी देत असताना 17 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली. या 17 मध्ये 5 खासदार सोडून जे उर्वरित उमेदवार आहेत हे शिवसेनेचे दुसऱ्या फळीतले नेते आहेत. म्हणजे एकंदरीत खासदार आणि आमदार जरी एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी दुसरी फळी ही एकनाथराव शिंदे यांच्यासोबत न जाता ती उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून जे दुसऱ्या फळीतले उमेदवार आहेत, जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, जे कट्टर आहेत, विश्वासपात्र आहेत आणि एकनिष्ठ म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहिलेले, अगदी त्यांनाच ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आजच उद्धव ठाकरे यांनी 4 उमेदवार जाहीर केले. हे 4ही उमेदवार शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहेत, एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांनाच उमेदवारी जाहीर केलेली आहे. म्हणजे 21 उमेदवार हे एकाच टप्प्यामध्ये म्हणजे 2 टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय की भारतीय जनता पार्टीचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रवेश केला म्हणून उमेदवारी दिलेली नाही, तर त्यांच्यासोबत आलेले कट्टर शिवसैनिक करण पवार यांना त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंनी एक संकेत दिलाय की जो शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन जो एकनिष्ठ राहिलेला आहे, कट्टरतेनं काम करतोय, त्यालाच या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संधी दिली जाईल असा स्पष्ट संकेत त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र दुसरीकडे एकनाथराव शिंदे यांनी आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे कट्टर शिवसैनिक आणि आमदार खासदार आहेत असं सांगून सुद्धा
त्यांना मात्र उमेदवारीतून त्या ठिकाणी टाळलेले. अजूनही अनेक खासदारांच्या उमेदवारीवर भारतीय जनता पार्टीच्या दबावापोटी टांगती तलवार आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली. महाराष्ट्र त्या ठिकाणी एक छत्राखाली, भगव्या छत्राखाली त्यांनी त्या ठिकाणी आणला. परंतु आज ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभा केली, या शिवसेनेचं प्राबल्य मुंबईमध्ये होतं, ठाणेमध्ये होतं, कोकणमध्ये होतं. त्यासोबत कोकणचा हा जो पट्टा आहे, कल्याणचा पट्टा आहे, आणि त्यासोबत मराठवाड्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं प्राबल्य होतं. मग संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, आणि त्या दुसऱ्या भागामध्ये नांदेड, हा जो सगळा पट्टा जर मराठवाड्यातला पाहिला तर इथं सुद्धा शिवसेनेचं प्राबल्य आहे. त्यासोबत मुंबईच्या 6 मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजही शिवसेना त्या ठिकाणी मजबूत दिसते. कोकणचा जो पट्टा आहे, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचं प्राबल्य असताना एकनाथराव शिंदे हे अधिकृत शिवसेनेचे जरी अध्यक्ष असले, प्रमुख असले, तरी सुद्धा यापैकी अनेक जागा त्यांना राखता आलेल्या नाहीत. त्या त्यांच्या हातून निसटतायत आणि त्या जागा, त्या लोकसभा मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे चित्र आज समोर आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा दुसरा गट जरी स्थापन केला आणि अधिकृत जरी झाले असले तरी आज मितीला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा केली जाते, लोकांमध्ये चर्चा केली जाते की नेमकी घर कुणाला लागली आणि बाजीगर कोण ठरतंय. कारण उद्धव ठाकरे हे हारले होते आणि अशा परिस्थितीमध्ये हारलेली बाजी जिंकण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. 21 उमेदवार त्यांनी जाहीर करून आपणच बाजीगर ठरलो आहोत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे गटाच्या जागा ह्या कमी होताना दिसत आहेत आणि त्यांना उमेदवारी जाहीर करताना सुद्धा जड जात आहे. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर एकनाथराव शिंदे यांच्या गटाला घर लागलेली आहे आणि उद्धव ठाकरे हे आज तरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाजीगर ठरताना दिसत आहेत. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणखी काही उमेदवार जाहीर व्हायचे, त्यावेळेस नेमकं एकनाथराव शिंदे यांच्या गटाकडे काय उमेदवार असतील आणि कोणते उमेदवार असतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. परंतु हा महत्वाचा मुद्दा होता की एकनाथराव शिंदे यांच्याकडे उमेदवार असताना, आमदार खासदार असताना त्यांनी पटापट उमेदवार जाहीर करणं गरजेचं होतं, मात्र ते करू शकले नाही. याचा अर्थ ते भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आणि अडचणीमध्ये किती आलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट होतो. मात्र दुसरीकडं उद्धव ठाकरे हे स्वतंत्र आहेत आणि पक्षप्रमुख असल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी हे संकेत त्यांनी दिलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या 21 मतदारसंघामध्ये कुठंही त्यांच्या पक्षांतर्गत विरोध झालेला दिसत नाही किंवा यालाच उमेदवारी का दिली असाही कुठं आवाज आलेला नाही. काँग्रेसने 1-2 जागेवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संजय राऊत जे की उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसचा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही लढतोय, त्यामुळे एका जागेसाठी काँग्रेस आपला पंतप्रधान घालू शकत नाही एवढाच इशारा दिला आणि काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी शांत झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि शरद पवार राष्ट्रवादी गटानं सुद्धा त्यांना विरोध केलेलं दिसत नाहीये. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करताना परिस्थिती ही आलबेल दिसतेय. मात्र दुसरीकडे सत्तेत असताना सुद्धा एकनाथराव शिंदे यांना उमेदवाऱ्या जाहीर करता येत नाहीत. भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे हे चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मित्रांनो, ही माहिती मी आपल्या समोर व्यक्त केली, दिली आहे. आपल्याला काय वाटतं की एकनाथ शिंदे गटाला उमेदवारी जाहीर करताना घर लागली आहे का आणि हारलेली बाजी पुन्हा एकदा जिंकून उद्धव ठाकरे हे बाजीगर ठरतायत का, हा माझा प्रश्न आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली निश्चितपणे आपली प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ती अत्यंत अभ्यासू असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.